श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. आज 27 मे 2025 रोजी हा पवित्र दिवस आला आहे. विशेष म्हणजे यावेळी शनी जयंतीच्या दिवशी अनेक शुभयोग जुळून येत आहे. मंगळवारी शनी जयंतीच्या दिवशी भाऊक अमावस्या, भौममती अमावस्या, रोहिणी नक्षत्र, सुकर्म योग, नागकरण, बुधादित्य योग, द्विपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग ही तयार होत आहेत. शनी जयंतीच्या दिवशी जे शनिदेवांची महादशा, अंतर्दशा, साडेसाती, धैया, तर या दिवशी आपल्याला या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी शनिदेवांची पूजा करायची आहे. जर तुम्हाला अभिषेक करणं शक्य असेल तर तुम्ही अभिषेक देखील या दिवशी करू शकता. तर पहा, आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो. हिंदू धर्मामध्ये कुंडलीला खूप महत्त्व आहे आणि कुंडलीतील ग्रहांच्या तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज शनी जयंती आहे आणि आज आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जो काही उपाय सांगणार आहे हा अतिशय प्रभावशाली आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू जर आपण आज संध्याकाळी शनी जयंतीला आपल्या घरामध्ये जर जाळली तर आपल्याला आपली जी काही शनीची साडेसाती लागलेली आहे तर ती दूर होऊन जाते. ग्रहदोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते. घरामध्ये जर काही नजरबाधा झालेली असेल किंवा काही दोष अडचणी संकट घरामध्ये असतील तर ते दूर होऊन जातील इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम शनिदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येणार आहे. अगदी 6 ते 9 या वेळेमध्ये जर तुम्हाला उपाय करण्यासाठी वेळ असेल तर या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर नसेल वेळ तर 6 ते 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. तर पहा, आज वार आहे मंगळवार, दिनांक आहे 27 मे आणि आज आलेली आहे सर्वात मोठी शनी जयंती. तर आज मंगळवार आहे आणि मंगळवार हा हनुमानांना देखील समर्पित आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, संपत्ती टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शनिदेव हे स्वतः हनुमानांचे मोठे भक्त आहेत आणि असे मानले जाते की हनुमानांची पूजा केल्याने शनीचे दुष्परिणाम देखील दूर होतात. या दिवशी दोन्ही देवतांची एकत्र पूजा केल्यास जीवनातील रोग, दुःख, कर्ज, भीती, अडथळे आणि ग्रहदोष देखील दूर होऊ शकतात. तर पहा, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि हनुमानांची पूजा करायची आहे. त्यांना सिंदूर, चमेलीचं तेल, लाल फुले आणि गूळ आणि हरभरा अर्पण करायचा आहे. यानंतर हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण पाठ करायचा आहे. यानंतर भगवान शनिदेवांची पूजा करायची आहे. त्यांना काळे तीळ, मोहरीचे तेल, निळे फुलं आणि काळे कपडे अर्पण करायचे आहेत. दशरथ लिखित शनिस्तोत्र किंवा शनिस्तोत्र पठण आपल्याला करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शनी जयंतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते, फलदायी ठरते. या दिवशी काळ्या तिळांचं जेवढं दान करता येईल तेवढं करायचं आहे. त्याचबरोबर काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, बकेट इत्यादी वस्तू तुम्ही गरजूंना दान करू शकता. यामुळे शनिदेव हे प्रसन्न होतील. जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा ओम शनिचराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. या दिवशी कुत्रे, कावळी, गाय, अपंग, रुग्ण इत्यादींना खाऊ घाला. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही आज मंगळवारी पूजेदरम्यान ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करावा. यासोबतच हनुमानजींना फळे आणि बुंदी अर्पण करा. असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने जीवनात खूप शुभ फळं मिळतात.
तसेच पहा, आपल्याला आज संध्याकाळी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचा आहे. तो का करायचा आहे, तर आपल्या घराला जर कुणाची नजर लागलेली असेल, आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष यासारखे दोष निर्माण झालेले असतील, आपल्या घराला शत्रुबाधा लागलेली असेल किंवा काही वाईट शक्ती, करणी बाधा कोणी केलेली असेल, तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हा संध्याकाळी उपाय करायचा आहे. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी चालेल. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे तांदूळ. त्यानंतर त्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता ह्या 5 भीमसेनी कापराच्या वड्या जर तुमच्याकडे नसतील तर जो साधा कापूर असेल तो ठेवला तरी चालेल. त्यावरती 1 ते 2 थेंब गाईचं गावरान तूप तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 लवंग ज्या आहेत तर त्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत. अखंड घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका. त्याचबरोबर 5 वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे एक तेजपत्ता आणि तेजपत्ता घेताना हा चांगलाच घ्यायचा आहे, खराब झालेला किंवा कुठे किडलेला असा घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला अजून एक वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला काळे तीळ. आणि हे काळे तीळ आपल्याला डायरेक्ट त्यामध्ये टाकायचे नाही, हातामध्ये घ्यायचे आहेत. काळे तीळ हातामध्ये घेऊन हे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरामधील जे लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामधील एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हे 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. आणि तुमच्या घरातील जे कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे काळे तीळ तुमच्या घरावरून सुद्धा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तर पहा, काळे तीळ याचा उपाय जो आहे तर तो शनी जयंतीला अतिशय महत्त्वाचा उपाय मानला जातो. त्यामुळे काळ्या तिळाचा असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. हे काळे तीळ उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि तुमच्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला हे भांडं प्रज्वलित करायचं आहे. त्यातला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर थोड्या वेळ तुम्हाला ते भांडं देवघरासमोरच ठेवायचं आहे. ओम शनी शनिचराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम शनिचराय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे भांडं संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये घराचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या मधोमध हे भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. ठेवून दिल्यानंतर त्यातली जोपर्यंत वस्तू जळत आहे तोपर्यंत जळू द्यायच्या आहेत. त्यातल्या वस्तू शांत झाल्यानंतर जी राख उरते तर त्यातली थोडीशी राख ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला तुम्हाला लावायची आहे. जी थोडी राख उरेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ती राख जसं आपण हळदीचं लेपन उंबरठ्याला करतो त्या पद्धतीने त्याचा लेप हा तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला द्यायचा आहे. हा उपाय जर आपण शनी जयंतीला केला तर आपल्या घरात जर कुणाला नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊन जाते. त्याचबरोबर घरातील जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाते. घरातील नकारात्मकता नष्ट होते. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजे, खिडक्या हे उघड्या ठेवायच्या आहेत. आपली घराची प्रगती होण्यापासून जर थांबलेली असेल तर प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो टिकायला सुरुवात होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.